पापामुळे दुःख होतं हे कळत असून सुद्धा पाप का करतो मनुष्य? हा प्रश्न तुम्हाला मला आज नाही, हजारो वर्षापूर्वी अर्जुनाला पडला आणि अर्जुनानं तो प्रश्न भगवंताच्या पुढे वापरला. प्रश्न केला, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. का आचरण करतो पापाचं कळत असून सुद्धा? सांगा, राजा परीक्षितीला कळालं नाही का? एक साधू नामस्मरण करत असताना काय कारण होतं की राजाच्या मनामध्ये त्याच्या गळ्यात मेलेला दुर्गंधी सुटलेला सर्प अडकवण्याचं ही का दुर्बुद्धी? कारण नियम आहे, होणारा सारखी ठाके बुद्धी, कर्मन की गतीने अरिन क्या करेगी बुद्धी बेचारी. कळून सुद्धा त्याच्याकडून ही चूक झाली आणि मग पश्चाताप होऊ लागला. शाप दिल्यानंतर कर्म केलं पण पुन्हा पश्चाताप, आणि त्या पश्चातापामुळं मला 7 दिवसात मरण येणार आहे. मी म्हणतो भाग्यवान होता राजा परीक्षिती, त्याला निश्चित कळालं की आपल्याला 7 दिवसाच्या अगोदर मरण येणार नाही, 7 दिवसानंतरच मरण येईल, 7व्याच दिवशी मरण येईल हे त्याला निश्चित कळालं. आम्हाला निश्चित कळालं नाही. म्हणूनच कबीर महाराजानं 7 वर्षाच्या मुलाबरोबर खेळणारा कमाल पण आपल्या दिव्य ज्ञानाची अनुभूती मार्गदर्शन आपल्या मुलाला सांगायला सुरुवात केली. बाबा, उद्याचा दिवस कसा येईल, क्षणाचा दिवस आणखी कसा आहे, तुम्ही किती दिवस राहताल याची खात्री नाही. आणि याच्याकरता तुम्ही एक काम करा, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, 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 दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. भक्त कमाल ने कबीर जी को ध्याया, भक्त कमाल ने कबीर जी को ध्याया, जन्म मरण के बंधन से छुड़ाया, जन्म मरण के बंधन से छुड़ाया. दास बने रहो, 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 दास बने
कमाल ने कबीर जी को ध्याया, जन्म मरण के बंधन से छुड़ाया। दास बने रहो गुरु चरणन का गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। मरणाची भीती नाही, समाधान मिळवण्याच्या अगोदर मरण नको। मरण आलं तर हरकत नाही का, जे निर्माण झालेलं आहे ते कधी न कधीतरी नाश पावत असतं। यत कृतकम तद अनित्यम। चर्मचक्षुण इंद्रियद्वारे ज्याची आपल्याला जाण होते ते कधी न कधीतरी संपत असतं। म्हणून नाशिवंत देह, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा। नाश सुद्धा 3 प्रकारचे आहेत। आपण रोजच पाहतो, समई लावलेली आहे, त्याच्यामध्ये वात आहे, त्याच्यामध्ये तेल आहे, ज्योत प्रज्वलित आहे, प्रकाश देते। कधी वारं येतं, वात असून तेल असून सुद्धा दिवा विझतो एक। कधी वात पूर्ण जळून जाते, तेल तसंच राहिलेलं असतं। कधी तेल संपून जातं आणि त्या वातीला तेल पुरत नसल्यामुळं ती ज्योत मालवल्या जाते। ज्योत मालवणं विशेष महत्त्वाचं नाही, पण तेल संपल्यावर ज्योत मालवली तर काही हरकत नाही, आयुष्य संपल्यावर। मग कोणाचं किती आयुष्य हिशोब दिलाय, शतगणिले 100 वर्ष। निश्चित खात्री देता येते। जर खात्री देता आली असती, संतांच्या शब्दाला सत्यत्वच असतं। याचा अर्थ मी संतांच्या शब्दाला मिथ्या आहे ते खोटं आहे असं म्हणत नाही, पण आपल्याला जे अनुभव येतात ते वेगळे आहेत। दोन्ही गोष्टी शास्त्रामध्ये ज्ञानोबारायनं सांगितलेल्या आहेत। 100 वर्षाची गणना सांगित सुद्धा तिथं ज्ञानोबाराय सांगतात, मृत्यू उदराचे परिवरी गर्भ घेऊसी। मृत्यू गर्भामध्ये काही जीव मारून टाकतो, कारण त्यांना जन्माला येण्याकरता लागणारं कर्म आयुष्य त्याचा अभ्युदय झालेला नसतो। ते कर्म माणसाकडून होत राहतं, नाही करायचं ठरलं तरी होत राहतं। नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत अकर्मकृत न जातो। तुम्ही कर्म करायचं नाही असं म्हणून कधीच राहू शकत नाही, कारण ते कोणत्या न कोणत्या दृष्टिकोनातून वाचिक कर्म, मानसिक कर्म, कायिक कर्म होतच राहतं। तो स्थिर राहू शकत नाही, त्याच्याकडून कर्म होत राहतं आणि ते कर्म त्याच्या पहिल्या कर्माचा पुढचा परिपाक आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेचे भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेची भोग आले, केले कर्म झाले तेचे भोग आले, केले कर्म झाले तेचे भोग आले। उपजले मेरे ऐसे किती, उपजले मेरे ऐसे किती, हरि मुखी का हर परी का, हरि मुखी का हर परी का। उपजले मेरे ऐसे किती, उपजले मेरे ऐसे किती, हरि मुखी गाता हर परी चिंता, हरि मुखी गाता हर परी चिंता।
कर्म, त्या कर्मातून 2 अंकुर निघत असतात. जर ते शास्त्रशुद्ध कर्म असेल, शास्त्रानं आदेश दिल्याप्रमाणे असेल, विहित कर्म असेल, शास्त्रमान्य संतमान्य कर्म असेल, ज्या कर्माची लाज वाटत नाही असं कर्म असेल, तर त्याच्यातून सुकृतांकुर निघतो. आणि सुकृतांकुराला पुण्य नावाचं फूल येतं आणि सुख नावाचं फळ त्या पुण्याईनंतर निर्माण होतं. सुख पाहिजे असेल तर पुण्य, पुण्य पाहिजे असेल तर विहित कर्म. शास्त्राच्या विरोधात, संतांच्या विरोधात माणुसकीला काळीमा फासणारं, वेदाच्या बाह्य असलेलं, धर्मज्ञानाच्या उपदेशाच्या विरोधात असलेलं कर्म जर केलं तर त्याच्यातून दुष्कृतांकुर निघतो. त्या दुष्कृतांकुराला पाप नावाचं फुल येतं आणि पाप नावाच्या फुलाला दुःख नावाचं फळ येतं. दुःख नकोय, पाप करू नका. पाप नाही व्हावं आपल्या हातून, पापच होऊ नये असं वाटत असेल तर शास्त्राकडे बघा, निषिद्ध कर्माचा त्याग करा. म्हणून वेदानं आज नाही, हजारो वर्षापूर्वी आपल्याला आदेश द्याल, तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडे जाऊ नका, वाईटाकडे जाऊ नका, दुष्टपणाकडे जाऊ नका, दुःखाकडे जाऊ नका, असत्याकडे जाऊ नका. मृत्योर्मा अमृतम गमय, असदो मा सद्गमय. मग इतकं सांगून सुद्धा वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती कानी, ऐकत नाहीत. आणि त्याच्यामुळं हा परिणाम होतो. राजाच्याकडून चूक झाली, राजाला पश्चाताप झाला, माझ्याकडून चुकलंय. आपली चूक कळावी, चूक कळाली की मनुष्य दुरुस्त होऊ शकतो. पण चूक झालीच नाही असं जर म्हणत असेल तो शास्त्र असो, देव असो, संत असो, महात्मा असो, त्याला कोणीच सुधरू शकत नाही जो चूकच कबूल करत नाही. राजाला चूक कळाली, माझ्या कर्मामुळं मला 7 दिवसाचा मृत्यू आलेला आहे, आता मी काय करू, मला मरण येणार. शुकदेवानं सांगितलं, राजा मरण सगळ्यालाच येणार आहे. आज जे तुला जगत दिसतं, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. ते स्वप्न, स्वप्नातलं पुन्हा मृगजळ आहे. स्वप्न खोटं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण जिथपर्यंत त्या स्वप्नातून तुम्ही जागे होत नाहीत, मी जागा होत नाही, तिथपर्यंत त्या स्वप्नाला खरं म्हणूनच चालतो. आणि स्वप्नावर माणसं काही खुश असतात. आता हे कोणी सांगितलंय? तसं तर महाराज पुष्कळ वेळेस कीर्तनामध्ये मी ज्योतिषशास्त्र सांगत असताना हस्तरेषेचं महत्त्व सांगतो. पण काही वेळेस त्या शास्त्रात रूढी वरीयसी, शास्त्र खरं असतं, रूढी खऱ्या नसतात. रूढीला गैरसमजुतीचा आधार असतो आणि शास्त्राला सत्यत्वाचा आधार असतो. शास्त्र सत्यावर आधारलेले, सत्यत्वावर. पण रूढी ही सत्यावर आधारलेली नाही. एक माणसाचा हात खाजवू लागला, दुसऱ्याला म्हणला, काय आज सकाळपासून हातच खाजवतो, दुसरा सहजच म्हणून जातो, हो 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 हात खाजवतो ना, मग आज पैसे येणार. महाराज हे लक्षण तुम्ही डॉक्टरला जर विचारलं, हात खाजतो बाबा, तर तो खरूज येईल म्हणून सांगेल का पैसे येतील म्हणून सांगेल? हात खाजणं हे रूढ आहे, पैसे येण्याचं त्याच्यात काही लक्षण नाही. एक माणूस बसलेला होता, उभा राहिल्याबरोबर त्याचा ढिला कष्टा होता, कष्टा फिटला. दुसरे 4 जण म्हणतात, हो हो आज काहीतरी लाभ आहे, कष्टा फिटला, लाभ आहे. हे कुठं तरी मला दाखवा, एक तरी शास्त्र कुठं तरी लिहिलेलं दाखवा, कष्टा फिटला म्हणजे लाभ होतोय म्हणून. बरं, जे पॅन्टी नेसतात त्यांना लाभ नाहीच का? कुठून काढले कोणास ठाऊक महाराज. मनुष्य जाऊ लागला, काहीतरी एक जण बोलला, हां काय करा हो, आमच्याकडं पाऊस नाही, काही नाही.
पाऊस पडावा लागतो. दुसरं एक जण म्हणलं पडल हो, दम खा, थोडासा दम ठेवा, देवाच्या मनात आहे, आपल्या हातात काय, सगळं त्याच्या हातात आहे, पडल पाऊस. की दुसरं एक जण ॲक्शी, हां सच शिकलं, पडतंय पाऊस. कुठून काढले? आहे कशाचा आधार? शास्त्राचा, पुराणाचा, संतांचा, कशाचा तरी आधार आहे. पण ही रूढ आहे, ही चालत आलेली आहे. आणि हे बोललं की माणसाला खरं वाटतं. तसं स्वप्न खरं नाही. कारण स्वप्नीचे चेले जाईल लया. प्रातिभासिक सत्तेमध्ये स्वप्न पडत असतं.